तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव नित्य एक्सप्लोर फूड डेस्टिनेशन ह्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक एकदा सहर्ष स्वागत करतो। सर्वप्रथम मी गणतंत्र दिवसाच्या तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लावून खूप कष्ट करून संविधान लिहून पूर्ण केले। नंतर 26 जानेवारी 1950 ला देशाला संविधान पूर्णपणे लागू झाले। तर मित्रांनो, संविधान जागृती अभियानाकरिता छानपैकी बगीचे सजवलेले आहे। आणि त्याच्या मागे असलेले संसद भवन सुद्धा तुम्ही पाहू शकता। संसद भवनच्या अगदी पाठीमागे असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूर्ती। तर मित्रांनो, ह्या निसर्गरम्य वातावरणात काका छोटे छोटे बर्ड्स, काही खारुताई यांना जेवण भरवतात, तुम्ही पाहू शकता मित्रांनो। आणि 22 वर्षापासून सतत न चुकता यांना ते जेवण भरवतात। तर मित्रांनो, आपण आता अंबाझरीला आलो। काही नैसर्गिक दृश्य आपण आपल्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। तर चला तर मित्रांनो, इथून थेट आपण आता कोटाड्याला जाणार आहोत आणि तिचे काही महत्त्वाचे फूड्स आणि एक्सप्लोर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, इथे लागलेले रक्तदान शिबिर तुम्ही पाहू शकता।
नमो पार्वती पते हर 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 तर मित्रांनो ते असलेले स्ट्रीट फूड सेंटर बघू शकता. आपण इथून काहीतरी आता घेणार आहोत. तर मित्रांनो इथे स्ट्रीट फूड भरपूर लागलेले आहे. स्ट्रीट फूडचे स्टेल तुम्ही पाहू शकता इथे असलेले. आणि मी तिथे जाऊन पावभाजी आणि वडापाव सुद्धा बघत आहोत. ते आपण तिथे जाऊन खाणार आहोत. तर चला तर मित्रांनो जाऊया. तर मित्रांनो आपण आता वडापाव घेणार आहोत आणि याचा टेस्ट तुम्हाला सांगणार आहोत कसं झालेला आहे. तर चला तर बघूया. तर मित्रांनो मी ऑर्डर केल्याप्रमाणे दादा वडापाव बनवला. तुम्ही पाहू शकता मी अगदी साधा वडापाव ऑर्डर केलेला. तर याचा आपण मेकिंग प्रोसेस बघूया. तर मित्रांनो किती छान प्रकारे असा वडापाव दिसत आहे. तुम्ही पाहू शकता. आणि हाच वडापाव आपल्या प्लेटमध्ये सुद्धा येणार आहे. किती छानसा असं स्ट्रक्चर दिसत आहे. आणि आपल्याला हिरव्या मिरच्याचा ठेचा सुद्धा दिलेला आहे. त्याला चटणी म्हणतात. आणि लाल चटणी दिलेली आहे. सॉसेस वगैरे आहे तिथे. तर मी तुम्हाला खाऊन दाखवतो आणि कसं झालं आहे त्याचा तुम्हाला टेस्ट सांगतो. तर मित्रांनो अगदी वडापाव स्टॉलच्या बाजूने लागलेले हे पावभाजी स्टॉल आहे. इथूनच आपण आता पावभाजी घेणार आहोत.
मित्रांनो तुम्ही पाहू शकता छानशी अशी त्यांनी भाजी दिलेली आहे. त्याच्या आतमध्ये छानसे असे इन्ग्रेडियंट टाकलेले आहेत आणि कांदा दिलेला आहे आणि हा पाव आहे आपला. थोडा थोडा खाल्लेला आहे पण तरी सुद्धा एकदा खरंच या मस्त झालेला. तुम्हाला जर खरंच आवडत असणार स्ट्रीट फूड जर खायला आवडत असणार तर तुम्ही नक्की फुटाळ्याला व्हिजिट करा आणि जे नॉर्मल जे फूड स्टॉल लागलेले आहेत ते तुम्ही येथे आनंद घ्या. चला तर मित्रांनो मी रिटर्न आलेलो अंबाझरीला. आता इथे स्वामी विवेकानंद यांची बायोग्राफी दाखवणार आहे. तर 7:30ला शो आहे तर थोड्या वेळाने चालू होणार आहे. तर चला तर मित्रांनो आतमध्ये जाऊया आणि काही छानसे असे दृश्य आपल्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो निसर्गाचे छानसं असं दृश्य तुम्ही पाहू शकता. किती छान प्रकारे असे डेकोरेट केलेले आहे सगळ्या इकडे ग्रीनरी आणि इथेच आपल्याला बायोग्राफी पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो माझ्या बाजूला असलेले स्टेअर पहा, त्याच्यावरच काही बेंचेस लागलेले आहे. इथूनच बसून आपण स्वामी विवेकानंद यांची बायोग्राफी पाहणार आहोत. अगदी फ्रंट साईडला असलेले तुम्ही वॉल पाहू शकता. प्रोजेक्टर मार्फत आपल्याला ह्याच वॉलवर बायोग्राफी दाखवण्यात येणार आहे. तर मित्रांनो हा शो आपल्याला अगदी फ्री ऑफ कॉस्ट पाहायला मिळणार. Sisters and brothers of America, it fills my heart with joy unspeakable to rise in response to the warm and cordial welcome which you have given us. I thank you in the name of the most ancient order of monks in the world. I thank you in the name of the mother of religions. And I thank you in the name of the millions and millions of Hindu people of all classes and sects.
My thanks also to some of ये आवाज मेरी है, पर ये बोल सिर्फ मेरे नहीं। इस वाणी को हजारों साल की विद्या ने तराश कर आकार दिया है। इस सोच में कई पीढ़ियों ने अपने रंग भरे हैं। इस कथा को युगों के ज्ञान मेरी इस कथा का प्रारंभ मेरे जन्म से पहले हुआ, जब मेरी मां भुवनेश्वरी देवी ने काशी विश्वनाथ से एक पुत्र का दान मांगा। या शायद यह कथा उस वरदान से भी पहले की है। বিলে বিলে দুষ্টুমি করিস না, উৎপাত মাঝে। मेरे पिताजी श्री विश्वनाथ दत्ता कलकत्ता में वकील थे। उनका काम उन्हें नए नए नगरों में ले जाता। उनके साथ मेरी सबसे सुनहरी यादें तब की हैं जब मैं उनके साथ रायपुर में था। उस समय रायपुर में कोई अच्छा विद्यालय नहीं था, तो पिताजी ने मेरी शिक्षा का दायित्व लिया और पिता के साथ साथ मेरे गुरु भी बन गए। वो मुझसे बार बार कहते, नरेन, सवाल पूछो और उस सवाल का उत्तर खुद ढूंढो। पर सर, कौन, क्या, कैसे, कहां, किसने, क्यों? But life is insecure and hope full of fallacious as a dream. Therefore, for what is here produced, I ask thy favor, trusting that thou wilt not deem the offering, though imperfect, premature. कितनी सुंदर कविता है ये। वर्ड्सवर्थ ने जरूर इसे एक दिव्य चेतना में लिखा होगा, जब वो प्रकृति और ईश्वर तीनों एक हो गए होंगे। मेरे पिताजी की मृत्यु के बाद तर मित्रांनो, हे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित असलेली बायोग्राफी आहे। या बायोग्राफीत स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकलेला आहे। स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित असलेली ही संपूर्ण चित्रफित अंबाझरी गार्डन येथे सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 7:30ला एक शो असतो आणि सॅटर्डे टू संडे 2 शो असतात। तर मित्रांनो, तुम्ही नक्की आवर्जून पाहण्याकरिता इथे या। समंदर की ये लहरें मेरे मन की तरह उभर रही है और ढल रही है। अमेरिका, एक अजनबी देश, अजनबी संस्कृति। मन फिर विचलित है। मेरे शिष्यों ने, मित्रों ने, बुद्धिजीवियों ने और भारत देश के शासकों ने मुझे जो जिम्मेदारी दी है, उसका भार मुझे किसी गड़बड़ चैन लेने नहीं दे रहा। आपने मूर्ति पूजा से जुड़ी मेरी कई गलत धारणाओं को मिटा दिया है स्वामी जी। हमारे धर्म से जुड़ा सत्य इस राह पर कदम कदम पर कठिनाइयां थी। शिकागो पहुंचते ही पता चला कि मेरा सेशन अब 3 महीने बाद होगा। शिकागो जैसे महंगे शहर में अब मेरा गुजारा कैसे होगा? क्या भारत की बात दुनिया तक पहुंचाने के सपने पर पूर्ण विराम लग गया है? जिन्होंने मुझ पर विश्वास किया, क्या वो विश्वास अब टूट जाएगा? लिया, काली मां को याद किया और मैं समझ गया कि मुझे क्या कहना है। Sisters and brothers of America,
It fills my heart with joy unspeakable to rise in response to the warm and cordial welcome which you have given us. I thank you in the name of the most ancient order of monks in the world. I thank you in the name of the mother of religions. And I thank you in the name of the millions and millions of Hindu people of all classes and sects. मैं तो ईश्वर के महासंसार का सिर्फ एक कण हूं, अपनी मातृभूमि का बस एक पुत्र, इस महागाथा का सिर्फ एक पात्र, जिसे काल, स्थान, स्थिति और घटनाओं ने रचा है। कई नाकाम कोशिशों के बाद ही मैंने यही सच समझा है, सुनो तो अपने अंतर मन की, करो तो अपनी करनी। जो कुछ भी मैं हूं या बन सकता हूं, सब मुझी से है, मेरे भीतर ही है। मन की गहराइयों से जो उत्पन्न हो, वही है परम सत्य। हमारे देश को वीरों की जरूरत है। वीर बनो, पर्वत की तरह अपने सच पर अटल रहो, क्योंकि जीत हमेशा सच्चाई की होती है। भारत की नई ज्वाला बनो, जो देश की रग रग में नया जोश भर सके। निडर बनो, बहादुर बनो, मौत सिर्फ एक बार ही आती है। बार बार कायर की मौत से बेहतर है एक ही बार मरो, मगर वीरों की मौत। भारत का उत्थान होगा शारीरिक शक्ति से नहीं, बल्कि आत्मशक्ति से। हम भारतीय नफरत का विनाशकारी ध्वज नहीं, हर एक धर्म, देश, जाति, प्रजाति के लिए शांति और प्रेम का ध्वज लहराकर साथ आगे बढ़ेंगे। जिस अंधविश्वास ने तुम्हारे मन को अंधकार से ढक दिया है, उस अंधविश्वास को खत्म करो। चलो हम सब निडर बने। मनुष्य में जो भी सिद्ध है, शिक्षा उसी का स्वरूप है। शिक्षा केवल जानकारी प्राप्त करना नहीं, सच्ची शिक्षा का लक्ष्य है अपने मन को ज्ञान के प्रकाश से शुद्ध और समर्थ करना। भारत के नौजवानों, सत्य को समझने की कोशिश करो और सच्चाई की राह पर चलो। हमारा लक्ष्य भले ही हमसे दूर है, पर चलो हम एक साथ जागे, एक साथ कदम बढ़ाएं और तब तक न रुके जब तक हमारा लक्ष्य प्राप्त न हो जाए। तुम्हाला हा शो आवडल्यास इथे येऊन व्हिजिट नक्की करा। तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय, सी यू सून।